नमस्कार, मसाला टेल्समध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण एकदम क्रिस्पी टेस्टी कांद्याचे पकोडे बघणार आहोत. खूप वेगळ्या पद्धतीने केलेले आहेत. हे तुम्ही इव्हनिंग स्नॅक्ससाठी करू शकता किंवा सडनली घरी कुणी गेस्ट आले तर अगदी 20 मिनटात तयार होणारे ही भजे आहेत. नक्की ट्राय करा. खूप वेगळी रेसिपी आहे. उशीर न करता आपण रेसिपीला सुरू करूया. मी हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत, थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे, कढीपत्ता आणि लसूण हे मी अगदी दरदरीत वाटून घेणार आहे. आता हे सगळं वाटण आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. मी हे सगळं एका बाउलमध्ये काढून घेते. यात मीठ घातलेलं नाही आहे. इथं माझ्याकडे 2 मोठ्या साईजचे बटाटे आहेत किसलेले. मी हे स्वच्छ पाण्यात धुवून त्याचं पूर्ण पाणी पिळून काढून घेतलेलं होतं. आता हा किसलेला बटाटा आपण ह्या मिरचीच्या वाटणमध्ये घालूया. याचबरोबर माझ्याकडे 3 मध्यम साईजचे कांदे आहेत, जे मी उभे चिरून घेतलेले आहेत आणि मी त्याला हाताने मोकळं करून घेतलेलं आहे. आणि हा कांदासुद्धा मी या बटाट्यात घालून घेते. आता या कांद्यापैकी थोडासा कांदा मी एका मिक्सरच्या बाउलमध्ये घालून, मिक्सरच्या पॉटमध्ये घालून अगदी ह्याला रफली आपल्याला ग्राइंड करून घ्यायचं आहे. खूप बारीक फाईन नाही, तुम्ही इथं बघू शकता. अगदी रफली क्रश करून घेतलेला आहे. आता हे रफली क्रश करून घेतलेला कांदासुद्धा आपण या बटाटे आणि कांद्यामध्ये मिक्स करणार आहोत. आता आपण हिरवी मिरचीचं वाटण, किसलेला बटाटा आणि कांदा बारीक चिरलेला आहे आपण छान मिक्स करून घेणार आहोत. मिरची वगैरे सगळीकडे लागली पाहिजे. इथं माझं छान कालवून झालं आहे. मसाला मी सगळीकडे लावून घेतली आहे. तुम्ही इथं बघू शकता. हिरवी मिरची, लसूण, कढीपत्ता आणि कोथिंबीर ह्याचं वाटण सगळीकडे छान लागलेलं आहे. आता यात मी धणे, जिरं, थोडीशी बडीशेप, ओवा आणि कलोंजी हातावर थोडीशी चुरडायची आहे आपल्याला आणि मग ती आपण यात घालणार आहोत. हे मी एक मोठा चमचा भरून घालते आहे. तुम्हाला फ्लेवर ह्याचा आवडत असेल तर घाला, नाहीतर हे तुम्ही स्किपसुद्धा करू शकता. एक चिमूटभर हळद, हळद अगदी थोडीशी घालायची आहे आपल्याला. चवीनुसार मीठ, मीठ आपण आत्ता घालतो आहे, सुरुवातीला मीठ घातलेलं नव्हतं. मी इथं 2 छोटे चमचे मीठ घातलेलं आहे आणि 2 मोठे चमचे तेल. तेलाने एक कुरकुरीतपणा येतो. 2 कप भरून मी ह्यात बेसन घालते आहे आणि अर्धा कप तांदळाचं पीठ. इथं मी 2 बेसन घातलेलं आहे आणि अर्धा तांदळाचं पीठ. आता पाणी न घालता आपल्याला हे कालवून घ्यायचं आहे. यात पाण्याची बिलकुल गरज पडत नाही. कारण आपला जो कांदा आहे, बटाटा आहे, तो भरपूर पाणी सोडतो. आपल्याला हे पीठ यातच कालवायचं आहे. यात मी बिलकुल पाणी घातलेलं नाही आहे. छान आपल्याला हाताने चोळून चोळून हे कालवून घ्यायचं आहे. तुम्ही इथं बघू शकता, मी बिलकुल पाणी घातलेलं नाही आहे. किती छान कालवलं गेलं आहे हे. यात मी थोडासा कढीपत्ता घालते. अगदी थोडंसं काळं मीठ घालते आहे मी चवीसाठी. काळं मीठ तुम्ही स्किपसुद्धा करू शकता, पण काळ्या मिठाने एक चांगली चव येते. कढीपत्ता आणि काळं मीठसुद्धा आपण छान कालवून घेणार आहोत. हे आपलं मिश्रण इथं कालवून रेडी आहे. आता मी एकीकडे तेल तापवायला ठेवून देते. तेल आपल्याला कडकडीत गरम करायचं आहे. इथे आपलं तेल छान गरम झालं आहे. आता मी पकोडे ह्याच्यात तळून घेते. आपल्याला कढईत जितके मावतील तितकेच घालायचे आहेत सुरुवातीला. एकदम आपण भरपूर घालणार नाही आहेत, नाहीतर ते कुरकुरीत होत नाहीत. त्यांना स्पेस मिळाला पाहिजे तळायसाठी छान. आता हे आपण गोल्डन होईपर्यंत, छान कुरकुरीत आणि गोल्डन होईपर्यंत तळून घेणार आहोत. या भज्यांमध्ये मी हिरव्या मिरचीचा वापर केलेला आहे. इथं लाल तिखट मी घातलेलं नाही आहे. तुम्ही इकडे हिरवी मिरची स्किप करून लाल तिखटसुद्धा वापरू शकता.
पण ह्यात मी काहीतरी नवीन टेस्ट म्हणून हिरवी मिरची वापरली आहे आणि खरंच ते खूप छान लागतं. हिरवी मिरची, कोथिंबीर आणि लसूण ह्याचं वाटण. इथे आपला फर्स्ट बॅच तळून रेडी आहे. तुम्ही बघू शकता हे छान गोल्डन आणि क्रिस्पी झालेत. मी हे काढून घेते. आता सेम याच पद्धतीने आपण सेकंड बॅच रिपीट करणार आहोत. तुम्ही यात तुकडा काजू जर असेल तर त्याचासुद्धा वापर करू शकता. भाजलेले शेंगदाणे असतील तर ते सुद्धा घालू शकता. कच्चे शेंगदाणे घालू नये कारण ते उडायची शक्यता असते. तर यात आपण तुकडा काजू किंवा भाजलेले शेंगा किंवा तीळ कच्चे त्याचीसुद्धा एक वेगळा असा नटी फ्लेवर येतो. इथं माझा सेकंड बॅच घालून रेडी आहे. हा सुद्धा मी तळून काढून घेते. अगदी चमचाभर पण पाण्याचा वापर न करता आपण हे पीठ भिजवलेलं आहे. मसाल्यांमध्ये आपण धणे आणि बडीशोप, ओवा घातलेला आहे. तर ती बडीशोप वगैरे आपल्या तोंडात मध्ये मध्ये येते. खूप छान फ्लेवर येतो तो. तुम्हीसुद्धा हे नवीन पद्धतीचे पकोडे नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. लाईक करणं आणि सबस्क्राईब करणं टोटली फ्री आहे. त्यामुळे लाईक नक्की करा आणि सबस्क्राईब करा.